नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीनला इशारा दिलाय। त्यांनी म्हटलंय की रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात चीनची मदत थांबली नाही तर अमेरिका चीन विरुद्ध कारवाई करू शकते। तसेच अमेरिकेचा आरोप आहे की चीनकडून रशियाला पुरवण्यात येणारं सामान रशिया युक्रेन विरोधाच्या युद्धात वापरत आहे, असं सुद्धा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलंय। इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यातील 7 ऑक्टोबर 2023 पासून युद्ध सुरू आहे। इस्रायल हमासने चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवावं असं भारताने अनेक वेळा म्हटलंय। युद्ध हे कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही। दरम्यान इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन राज्यांसाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या प्रयत्नांना भारताने गुरुवारी पाठिंबा दिलाय। कोवॅक्सिन लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने नुकताच दावा केलाय की त्यांची अँटी कोरोना व्हायरस कोवॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित आहे। ती घेतल्यास त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत। ॲस्ट्राझेनेका कंपनीने त्यांच्या कोविशिल्ड लसीचे साईड इफेक्ट्स असू शकतात अशी कबुली दिल्यानंतर भारत बायोटेकने हा दावा केलाय। दिल्ली एनसीआर मधील शाळा, रुग्णालये, राष्ट्रपती भवन आणि IGI विमानतळासह अनेक सरकारी इमारतींमध्ये बॉम्ब ठेवल्याबद्दलच्या ईमेल्सच्या तपासात अनेक नवीन तथ्ये समोर आली आहेत। पाठवलेल्या ईमेलच्या तपासादरम्यान पोलिसांना असं आढळलं की बुधवारी ईमेलसाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरला गेला नाही। ईमेल पाठवण्यासाठी आरोपीने फ्रान्समधून gangin.net हे डोमेन खरेदी केले। त्यानंतर दक्षिण कोरियामध्ये ID तयार करून तेथून ईमेल पाठवण्यात आले। दहशतवाद्यांनी या ईमेल्सवर महत्त्वाच्या इमारतींवर बॉम्बस्फोट करण्याची जबाबदारी स्वीकारली। मात्र पोलीस, रुग्णालय, राष्ट्रपती भवन किंवा IGI विमानतळासह अन्य इमारतींची तपासणी केली असता काहीही आढळून आलं नाहीये। पाकिस्तानमधील हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याच्या विरोधात त्या देशातील हिंदू लोकप्रतिनिधी दानिश कुमार कलानी यांनी पाकिस्तानी संसदेत आवाज उठवलाय। कलानी यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यांनी म्हटलंय की सिंध प्रांतामध्ये हिंदू मुलींचं धर्मांतर घडवण्यामागे प्रभावशाली व्यक्तींचा हात आहे। हे भीषण प्रकार थांबणे आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलंय। संयुक्त राष्ट्रांमध्ये शांततेची संस्कृती या विषयावर आमसभेची बैठक नुकतीच पार पडली। यावेळी पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी काश्मीर, CAA आणि अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून भारताविरोधात भाष्य केले। त्यावर उत्तर देताना संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतलाय। प्रत्येक बाबतीत पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड संशयास्पद आहे असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे। भारत आणि जपान या देशांना झेनोफोबिया म्हणजे स्थलांतरितांची भीती वाटते, त्यामुळेच हे देश आर्थिकदृष्ट्या विकसित होऊ शकत नाही असे बिनबुडाचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलंय। अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी निर्वासित असणं चांगलं आहे असा युक्तिवादही बायडन यांनी केलाय। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निधी उभारणीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। पृथ्वीवर सध्या वातावरण बदलते, केव्हा वातावरण बदललेलं सांगता येत नाही। आजकाल वातावरण सतत बदलते। असं काहीसं बदललेलं वातावरण आता ब्राझील देशात पाहावयास मिळतंय। ब्राझीलमध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे तिथे पूर आलाय। दक्षिण ब्राझीलमध्ये रिओ ग्रांडे डो सुल राज्यामध्ये पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे। आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला असून 36 लोक जखमी झालेत। उत्तर पश्चिम पाकिस्तानमध्ये आज सकाळी एक बस गिलगिट बाल्टिस्तान भागातील डायमेर जिल्ह्यातील काराकोरम मार्गावर रावळपिंडीहून कुंजा येथे जात होती। रस्त्यात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला, ज्यामुळे बस दरीत कोसळली। बसमध्ये प्रवास करत असलेले अनेक लोक यामध्ये जखमी झाले। जवळपास 15 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। देशातील वातावरणात मोठा बदल झाल्याने नागरिकांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागतंय। भारतातील 150 जलाशयांची पाण्याची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत 19% इतकी घसरली आहे। सलग 30व्या आठवड्यातही पाणी पातळीत घट झाली आहे। जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांच्या हस्ते आज जनरेटिव्ह AI चा वापर आणि नियमन करण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय आराखड्याचं उद्घाटन करण्यात आलंय। अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा पहिला जागतिक प्रयत्न मानला जातोय। पॅरिसमधील आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात किशिदा यांनी या आराखड्याची घोषणा केली आहे।
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांनी चंद्राबाबत एक नवं संशोधन केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार चंद्राच्या ध्रुवीय भागातील विवरांमध्ये आधीच्या अनुमानाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा बर्फ आहे. इस्रोने म्हटलंय की ISPRS जर्नल ऑफ फोटोग्रामेट्री अँड रिमोट सेन्सिंग मध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संशोधनानुसार चंद्राच्या पृष्ठभागापासून काही मीटर खोलीवर बर्फाचे प्रमाण पृष्ठभागाच्या तुलनेत 5 ते 8 पट अधिक आहे. पृथ्वीपासून सुमारे 22.53 कोटी किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेध घेण्यात नासाला यश आलंय. हे अंतर थोडके नव्हे तर पृथ्वीपासून सूर्याच्या अंतरापेक्षा 1.5 पट असल्याचं नासाने म्हटलंय. नासाच्या या कामगिरीमुळे अवकाशातील डेटा सिग्नल रूपात मिळवून त्यावर संशोधन करणं शक्य होणार आहे. इंग्लंडच्या एका युवा क्रिकेटपटूचे गुरुवारी निधन झालंय. वुस्टरशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा जोश बेकर आता या जगात नाही. तो फक्त 20 वर्षांचा होता. बेकरने 2021 मध्येच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या खेळाडूने 22 प्रथम श्रेणी सामने खेळले. याशिवाय बेकरने 17 लिस्ट ए आणि 8 T20 सामन्यांमध्येही भाग घेतला. वुस्टरशायर क्रिकेट क्लबने बेकरच्या मृत्यूची माहिती दिली आहे. जॉली LLBच्या मोठ्या यशानंतर आता जॉली LLB 3 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अखेर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन्ही चित्रपटातील वकील म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार व अरशद वारसी आता तिसऱ्या भागात एकत्र पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार आणि अरशद वारसीने इंस्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी चित्रपटाच्या शूटिंग बद्दल माहिती दिली आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा